हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण 9व्या वर्गाच्या वार्षिक परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट कसा असणार आहे, यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असणार आहे व कोणकोणत्या प्रश्नांना किती गुण आहेत हे जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका व काही अडचणी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्नपत्रिकेची सुरुवात पहिल्या सेक्शनने म्हणजे सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडीने होत असून यामध्ये क्वेश्चन नंबर 1A व बी यामध्ये लँग्वेज स्टडीवर आधारित 10 गुणांच्या ॲक्टिव्हिटीजचा समावेश असतो. क्वेश्चन नंबर ए मध्ये 3 सोप्या व 3 मध्यम स्वरूपाची काठिण्य पातळी असणाऱ्या प्रश्नांचा समावेश राहणार आहे. या 6 ॲक्टिव्हिटीपैकी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 गुण याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1A ला 8 गुण आहेत. क्वेश्चन नंबर 1A मधील पहिल्या क्रमांकाची ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी आता बघूया. नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स और स्पेलिंग्स by using correct letters or fill in the blanks. 2 मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नात 4 शब्दांचे स्पेलिंग्स दिलेले आहेत. त्यातील काही अल्फाबेट्स गाळलेले आहेत. त्या गाळलेल्या रिकाम्या जागांमध्ये योग्य अल्फाबेट लिहून तो शब्द पूर्ण करून आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या प्रश्नांमध्ये तुम्हाला 2 गटामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले असतात. यामध्ये एका गटामध्ये सारख्या अल्फाबेट्सनी सुरुवात होणारे शब्द, तर दुसऱ्या गटामध्ये वेगवेगळ्या अल्फाबेटनी सुरुवात होणारे शब्दांचा समावेश असतो. या दोन्ही गटांमध्ये आपणास अल्फाबेटच्या क्रमामध्ये हे शब्द ठेवून पुन्हा लिहावे लागतात. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग. खालील दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा वापर करून वाक्य शुद्धीकरण करा अशा आशयाचा हा प्रश्न राहतो. यामध्ये आपणास 2 अशुद्ध वाक्य दिलेली असतात. त्या वाक्यांमध्ये योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून ती वाक्य आपणास लिहावी लागतात. पुढे क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स minimum 3 letters each using the letters in the given word. या प्रश्नामध्ये एक मोठा शब्द आपल्याला दिलेला असतो. या मोठ्या शब्दातून आपणास 4 अर्थपूर्ण शब्द निवडावे लागतात, तयार करावे लागतात. हे नवीन तयार केले गेलेले शब्द अर्थपूर्ण असावेत व सोबतच त्यामध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त लेटर्सचा वापर केला गेलेला असावा. 5व्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे उदाहरणात दाखवल्याप्रमाणे इतर रिलेटेड शब्द लिहा असा हा प्रश्न असतो. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असतो व त्याला रिलेटेड त्या संबंधित एक शब्द उदाहरण दाखल आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. तो शब्द साधारणतः नाउन्स, ॲडजेक्टिव्ज किंवा ॲडव्हर्ब्स अशापैकी आपल्याला दिलेला असतो. असेच अजून 4 शब्द आपणास यामध्ये लिहावे लागतात. पुढे क्वेश्चन नंबर 1A6 यामध्ये कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन और व्हर्ब और ॲडजेक्टिव्ह. ॲड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आपणास यामध्ये वर्ड चेन पूर्ण करायची असते. यात एक शब्द दिलेला असतो. या शब्दाच्या शेवटच्या अक्षरांपासून नवीन शब्द तयार करून 5 शब्दांची साखळी पूर्ण करावी लागते. यामध्ये नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब यांची साखळी पूर्ण करावी लागते. नेमके कोणते शब्द असणार याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी प्रश्नामध्ये केलेला असतो. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1A मधील एकूण 6 उपप्रश्न
असतात. या 6पैकी आपणास 4 सोडवायचे असतात. याला 8 मार्क्स असतात. आता क्वेश्चन नंबर 1 बी बघा. डू ॲज डायरेक्टेड. जसे सांगितले तसे करा या आशयाचा हा प्रश्न. यामध्ये 2 प्रश्नांचा समावेश असतो व या 2 प्रश्नांमध्ये ऑर म्हणून पुन्हा एक उपप्रश्न असतो. प्रत्येकी 1 गुणाचा हा प्रश्न असतो. क्वेश्चन नंबर 1 बी 1 अटेम्प्ट एनीवन. कोणतेही एक सोडवा. ए मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द गिव्हन फ्रेज. यामध्ये तुम्हाला एक फ्रेज म्हणजेच एक शब्दसमूह दिलेला असतो. त्या फ्रेजचा वाक्यात उपयोग तुम्हाला तुमच्या आवडीच्या वाक्यामध्ये करायचा आहे. 1 गुणासाठीचा हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो. किंवा बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं असते. या वाक्याला उपवाक्य जोडून तुम्हाला एक नवीन अर्थपूर्ण वाक्य तयार करावे लागते. क्वेश्चन नंबर 1 बी 2 अटेम्प्ट एनीवन. कोणतीही एक सोडवा. ए ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स टू मेक न्यू वर्ड्स. यामध्ये वर्ड फॉर्मेशन वर आधारित प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून नवीन शब्द तयार करायचे असतात. यात एक प्रिफिक्स व एक सफिक्स लावून 2 शब्द तयार करावे लागतात. किंवा ऑर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. यामध्ये आपणास 2 शब्द दिलेले असतात. या 2 शब्दांपैकी एका शब्दाचा वापर वाक्यात वापर करून एक अर्थपूर्ण वाक्य आपणास त्या ठिकाणी तयार करावे लागते. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये 4 प्रश्नांना 8 मार्क्स व क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये 2 उपप्रश्नांना 2 मार्क असे एकूण 10 मार्क या पहिल्या प्रश्नाला असतात. हा पहिला प्रश्नाचा फॉर्मॅट मी मागील वर्षीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवरून घेतलेला आहे. कदाचित यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. याची आपण दक्षता घ्यावी. आता आपण सेक्शन 2 बघणार आहोत. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कांसाठीचा हा सेक्शन. पाठ्यपुस्तकामधील पाठांवर आधारित हा 20 गुणांचा प्रश्न. यामध्ये 10-10 मार्कांचे 2 प्रश्न विचारले जातात. पहिला क्वेश्चन नंबर 2 ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पाठ्यांश म्हणजेच पॅसेज दिलेला असतो. याचे वाचन करून विचारले गेलेले प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये 5 उपप्रश्न विचारले जातात. या प्रत्येक उपप्रश्नास 2 गुण याप्रमाणे या पॅसेजला 10 गुण असतात. यामधील दुसरा पॅसेजही असाच असतो. क्वेश्चन नंबर 2 बी अशा प्रकारचा हा या ठिकाणी असतो. त्याचीही अशीच रचना असते. यावरील दोन्ही प्रश्नांमधील पहिला उपप्रश्न क्वेश्चन नंबर 2 ए व क्वेश्चन नंबर 2 बी यातील A1 किंवा B1 यामध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी विचारलेली असते. या प्रश्नामध्ये विचारलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ॲग्री डिसॲग्री, पुट राईट रॉंग, fill in the blanks, complete the sentences, name the following, answer in 1 or 2 words, who said to whom, choose the correct alternatives, complete the verb, complete the chart, complete the table, complete the diagram. अशा ॲक्टिव्हिटीजचा यामध्ये समावेश असतो. पुढचा उपप्रश्न म्हणजे A2 किंवा B2 ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते. पाठ्यांशाच्या आकलनावर आधारित 4 ते 5 वाक्यांमध्ये किंवा 1-2 शब्दांमध्ये यामध्ये उत्तरे अपेक्षित असतात. दिलेल्या पॅसेजवर आधारित हे उत्तर आपल्याला लिहावे लागते. यामध्ये अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर ऑकरन्स इन द पॅसेज म्हणजेच
पॅसेजमधील क्रमानुसार ही वाक्य लिहा. आन्सर इन 3 to 4 sentences. Describe, narrate, WH question, agree or disagree, with reason, who said to whom and when. Complete the following with reason. Find the proof. Complete the web chart. Complete the table. Complete the diagram. या प्रकारच्या प्रश्नांचा यामध्ये समावेश असतो. पुढचा आहे A3 किंवा B3. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. तुमच्या शब्दसंग्रहावर आधारित ही ऍक्टिव्हिटी असते. यामध्ये समानार्थी शब्द म्हणजे सिनोनियम, विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटोनियम, अपोजिट वर्ड्स, नाउन, ऍडजेक्टिव्ज, ऍडवर्ब्स, प्रेझेंट पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ज, डिस्क्रायबिंग वर्ड, हिडन वर्ड, जंबल वर्ड, वर्ड ग्रीड, वर्ड पझल, वर्ड क्वीज, क्रॉस आउट और पिक आउट ऑड मॅन, यूज वर्ड्स, यूज फ्रेज, वर्ड पझल्स, क्रॉसवर्ड, ग्रीड अशा रचनांचा यामध्ये समावेश असू शकतो. पुढे A4 किंवा B4 या उपप्रश्नामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न विचारला जातो. साधारणतः वर्ग 6 ते 10 मध्ये शिकविलेल्या व्याकरणावर आधारित ऍक्टिव्हिटी यामध्ये विचारल्या जातात. यामध्ये काळ ओळखा, एका काळातील वाक्याला सांगितलेल्या दुसऱ्या काळात रूपांतरित करा, चेंज द व्हॉइस, बिगिन द सेंटेन्स विथ गिवन ऑब्जेक्ट, ऍड अ क्वेश्चन टॅग, इफ, अनलेस, ऑल्दो, बट, सो, ॲज, बिकॉज, since, as well as, not only but also, when, where, which, who, as soon as, no sooner than, hardly when या शब्दांचा वापर करून 2 वाक्य जोडा. अशा आशयाचा किंवा अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन करा. अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी असतो. वाक्यांचे ट्रान्सफॉर्मेशन, असर्टिव्ह चे एक्सक्लेमेटरी किंवा इंटरॉगेटिव्हचे असर्टिव्ह, निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह, इम्परेटिव्हचे पोलाइट क्वेश्चन मध्ये रूपांतर करणे, WH क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन, सांगितलेल्या डिग्रीमध्ये रूपांतर करा, क्लॉज ओळखणे या बाबींचा यामध्ये समावेश असतो. या प्रश्नातील शेवटच्या उपप्रश्नामध्ये म्हणजे A5 किंवा B5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्सेस यामध्ये विद्यार्थ्याने त्याचे स्वमतावर आधारित उत्तर लिहिणे अपेक्षित असते. यामध्ये डिस्क्राईब, नॅरेट, WH क्वेश्चन, आन्सर इन 4 to 5 लाईन्स, काल्पनिक प्रश्नांवर आधारित तुमचे मत या ठिकाणी विचारले जाते. आता या पुढचा तिसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे पोएट्री, कविता. सेक्शन 3 पोएट्री. एकूण 10 गुणांचा हा प्रश्न असतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 5 मार्कांसाठीचा हा प्रश्न. व क्वेश्चन नंबर 3B, 5 मार्क्स असे या सेक्शनमधील गुण किंवा या गुणांचं विभाजन असतं. क्वेश्चन नंबर 3A मध्ये A1 यामध्ये कवितेवर आधारित 2 गुणांच्या सोप्या प्रश्नांचा समावेश असतो. A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी ही विचारली जाते. यामध्ये कवितेच्या आकलनावर आधारित अनुमान, निष्कर्ष, कवितेचा आशय, सेंट्रल आयडिया यांचा समावेश असतो. व हा प्रश्न कंप्लीट द टेबल, कंप्लीट द वेब, कंप्लीट द सेंटेन्सेस, द पोएट ऍडवाइसेस अस दॅट अशा कृती यामध्ये विचारल्या जातात. A3 मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस 1 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न. या प्रश्नामध्ये रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच या सारखी एक ऍक्टिव्हिटी विचारली जाते. तर क्वेश्चन नंबर 3B, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम 5 मार्कासाठी विचारले जाते. असा 5 गुणांचा कवितेच्या ऍप्रिशिएशनचा प्रश्न असतो. या ठिकाणी संबंधित कविता प्रश्नपत्रिकेत दिलेली असते.
यामध्ये रीड द गिव्हन पोएम अँड राईट इट्स ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट्स अशा आशयाचा 5 गुणांचा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये खालील मुद्द्यांवर आधारित गुणदान असतं. पॉइंट्स फॉर ॲप्रिसिएशन. नंबर 1 टायटल हाफ मार्क, नेम ऑफ द पोएट हाफ मार्क, राइम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच एनी वन 1 मार्क अँड थीम और सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स 2 मार्क्स. असे हे 5 मार्काचं ॲप्रिसिएशनचं विभाजन असतं, गुणांचं विभाजन असतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. हा प्रश्न आपल्याला अनोळखी असलेला म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरील पॅसेजवर आधारित असतो. क्वेश्चन नंबर 4A ला 10 गुण, यामध्ये 2 मार्काचे 5 उपप्रश्न विचारले जातात व क्वेश्चन नंबर 4B यामध्ये समरी रायटिंगला 5 गुण असा 15 गुणांचा हा प्रश्न असतो. सेक्शन 5 रायटिंग स्किल. यामध्ये तुमचे लेखन कौशल्याची तपासणी केली जाते. यामध्ये तुमचे कन्स्ट्रक्शन, वाक्य तयार करणे, वाक्यांमध्ये योग्य काळांचा उपयोग, विविध ग्रामर कन्स्ट्रक्शनचा वापर करता येणे महत्वाचे असते. तुमचे लिखाण जेवढे प्रभावी तेवढे जास्त गुण तुम्ही या प्रश्नांमध्ये मिळवू शकता. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग A1 और A2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज असा 5 गुणांचा हा 5वा प्रश्न. यामध्ये इनफॉर्मल किंवा फॉर्मल यापैकी एक पत्रलेखन प्रकारातील पत्र लिहायचे असते. यामध्ये पत्र लिहिणाराचा पत्ता, दिनांक, पत्राची सुरुवात, पत्राचा शेवट या सर्व बाबी डावीकडेच लिहाव्या लागतात किंवा डावीकडच्या बाजूनीच सुरू कराव्या लागतात. या सर्व पत्रलेखनासंबंधीचे फॉर्मल लेटर रायटिंग व इन्फॉर्मल लेटर रायटिंग कसे करावे या संबंधीचे वेगवेगळे 2 व्हिडिओज मी या अगोदरच पोस्ट केलेले आहेत. ते आपण पाहिल्यास पत्रलेखनातील बारकावे आपल्याला सहज समजतील व पत्रलेखनामध्ये आपल्याला जास्त गुण मिळवता येतील. क्वेश्चन नंबर 5B मध्ये डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच 5 मार्क. 5 मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न. एकतर संवाद लेखन म्हणजेच डायलॉग रायटिंग करा किंवा भाषण तयार करा. यापैकी कोणतेही एक जे तुम्हाला सोयीचे वाटेल ते सोडवायचे आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा 5 गुणांचा प्रश्न. यामध्ये A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल व A2 यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल यापैकी एकाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. A1 मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल यामध्ये टेबल, चार्ट, फ्लो चार्ट, टी डायग्राम, वेब या स्वरूपामध्ये माहिती दिलेली असते. या माहितीच्या आधारे छोटे छोटे पॅराग्राफ आपल्याला लिहावे लागतात, ज्यामध्ये वरील स्वरूपात दिलेल्या माहितीचा सर्वंकष समावेश करणे अपेक्षित असते. किंवा A2 यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल यामध्ये पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये लिहिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नात सांगितल्याप्रमाणे वेब डायग्राम, फ्लो चार्ट, ट्री डायग्राम या स्वरूपामध्ये ही माहिती आपल्याला दर्शवावी लागते. यामध्ये A1 सोडवा किंवा A2 दोनपैकी एक सोडवायची असते, तर B1 किंवा B2 यापैकी एक सोडवायची असते. क्वेश्चन नंबर 6B एक्सपांड द थीम 5 मार्कांसाठीचा हा प्रश्न. याला आपण मराठीमध्ये कल्पना विस्तार म्हणतो. यामध्ये B1 न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन गिव्हन हेडलाईन. आपणास वर्तमानपत्रातील एक हेडलाईन यामध्ये दिलेली असते, त्यावर आधारित बातमी लेखन आपणास करावे लागते. साधारणतः हे बातमी लेखन पॅसिव्ह व्हॉइस असलेल्या वाक्यामध्ये करावे लागते. आता B1 किंवा B2 मध्ये डेव्हलप अ स्टोरी विथ गिव्हन बिगिनिंग ऑर एंड यामध्ये आपल्याला कल्पना विस्तारानुसार ही स्टोरी डेव्हलप करावी लागते. यामध्ये आपली कल्पनाशक्ती, सृजनशीलतेचा वापर करावा लागतो. ही कथा
पूर्ण लिहावी लागते. यामध्ये पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो. आता प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. 5 गुणांचा हा प्रश्न. याचं विभाजन 3 भागांमध्ये ए, बी आणि सी अशा 3 उपप्रश्नांमध्ये. ए, ट्रान्सलेशन ऑफ द गिव्हन वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन E4 2 मार्क्स. या प्रश्नामध्ये 6 इंग्रजी शब्द दिलेले असतात. आपले माध्यम मराठी असल्याने आपल्याला या 6 पैकी 4 शब्दांचा मराठी अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे. बी मध्ये ट्रान्सलेशन ऑफ द गिव्हन सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन E2 2 मार्क्स. या प्रश्नामध्ये आपल्याला 4 इंग्रजी वाक्य दिलेली असतात. त्यापैकी 2 वाक्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करावे लागते. सी मध्ये ट्रान्सलेशन ऑफ द गिव्हन इडियम ऑर अ प्रॉव्हर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन E1 1 मार्क. या प्रश्नात आपल्याला इंग्रजीतील 2 वाक्प्रचार किंवा म्हणी दिलेल्या असतात. त्यापैकी एकीचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून ती म्हण किंवा ती वाक्प्रचार आपल्याला या ठिकाणी लिहावी लागते. अशा पद्धतीने आज आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व ती कशी सोडवायची याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे. वार्षिक परीक्षेमध्ये व्यवस्थित रीतीने प्रश्नांची उत्तरे लिहा व भरघोस गुण संपादन करा. यासाठी ही प्रश्नपत्रिका समजून घ्या. मित्रांनो, अजूनपर्यंत आपण माझ्या SR's इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व पुढील नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लगेच माझ्या SR's इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.